नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी उकडलेला बटाटा घेतला आहे, किसलेलं खोबरं घेतलं आहे, धने जिरे पूड, गरम मसाला, लसूण आणि 2 अख्खे कांदे। इथे मी पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलं आहे, मग मोहरी घातली आहे, मोहरीवरती लसूण, मिरची आणि कांदा घातला आहे, मोहरी तडतडून दिली आहे चांगली। मग हे एकजीव करून घेतलं आहे सगळं। मग चवीनुसार मीठ, कांदा सॉफ्ट होण्याला पण मी मीठ टाकलं आहे आधी, मग हळद टाकली, परतून घेऊन धणे जिरे पूड आणि गरम मसाला घातला आहे बरं का। आणि मग मॅश केलेला बटाटा घातला आहे, एकदम सॉफ्ट होता बटाटा, जास्त शिजवलेला मी। ही भाजी नक्की करून पहा आणि तुमच्याकडे लिंबू असेल तर ते टाका, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं। लिंबूनी पण चव येते भाजीला। आणि मग इथे खोबरं घातलं आहे आपलं, खोबरं घालून मग कोथिंबीर घातले, भाजी खूप टेस्टी होते। तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता। आणि ही भाजी मी घावण्यांसोबत सर्व केली, तुम्ही पण करून पहा। आणि घावणे खूप सोपे आहेत, फक्त भिड्याचा तवा पाहिजे आपल्याकडे। घावण्यांना तांदळाचं पीठ आणि मीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ असेल तर 3 वाटी पाणी, ही मेजरमेंट आहे। आणि चवीनुसार मीठ पूर्ण मळून घ्यायचं, त्याला असे गोळे बनले नाही पाहिजेत तांदळाच्या पिठाला। बघा कसा घावना झाला आहे, प्लेन घावना पण मी काढून दाखवला आहे। ही नक्की करून पहा, खूप टेस्टी होतो आणि विंटरमध्ये तर छान लागतं गरम गरम। आम्ही जेवणावरती खाल्लेलं आहे घावणे बटाट्याची भाजी, डाळ